किल्ले धारूर शहराचा कोण होणार उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाची कुणाला लागणार लॉटरी? अनेक निष्ठावंत इच्छुक. 13 जानेवारीला होणार चित्र स्पष्ट. किल्ले धारूर नगर परिषदेची नुकतीच निवडणूक पार पडली असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे बालासाहेब जाधव हे स्पष्ट बहुमत मिळवून नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. परंतु आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण होणार याकडे किल्ले धारूर शहरातील नागरिकांचे व राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक निष्ठावंत इच्छुक असून वरिष्ठ यासाठी कोणाला संधी देतात याकडे किल्ले धारूरकरांचे लक्ष लागले आहे. किल्ले धारूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक निष्ठावंत व माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असून प्रकाश सोळंके आपल्याला संधी देतील अशी आशा प्रत्येकाला आहे. मात्र यावेळी नेमकी उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि स्वीकृत नगरसेवक पदावर कोणाची लॉटरी लागणार याकडे किल्ले धारूर शहरातील नागरिकांसह राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. धारूर नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये अजित पवार गटाचे नगराध्यक्ष म्हणून बालासाहेब जाधव, त्याचप्रमाणे त्यांचे 11 नगरसेवक या ठिकाणी भरघोस अशा मतांनी निवडून आलेले आहेत. मात्र येणाऱ्या 13 तारखेला उपनगराध्यक्ष कोण व स्वीकृतीधारक दोन कुठले नगरसेवक या ठिकाणी येणार आहेत हे देखील आपल्याला समजणार आहे. मात्र धारूर शहरामध्ये सध्या उपनगराध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, त्याचप्रमाणे स्वीकृतीधारक 2 नगरसेवक कोण असणार याकडे धारूरकरांचे लक्ष लागले आहे. प्रहार क्रांती न्यूज साठी मी हरिभाऊ मोरे, किल्ले धारूर, बीड.